साखर क्षेत्रासाठी आणि साखर कारखान्यांसाठी ज्या पद्धतीने सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा प्रामुख्याने महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे, त्याच पद्धतीनं मराठवाड्यातील जे प्रमुख जिल्हे आहेत ज्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांचा समावेशही आवर्जून केला जातो। मात्र जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये या 3 जिल्ह्यांमधून तब्बल 48 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। दरम्यान नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामधील कारखान्यामधनं मोठ्या प्रमाणामध्ये साखरेचं उत्पादन झालेलं पाहायला मिळतंय। एकट्या नांदेड जिल्ह्यातून तब्बल 9 लाख टन साखरेचं उत्पादन झाल्याचा आकडा, शासकीय आकडा समोर आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र ज्या पद्धतीनं या ठिकाणच्या साखर कारखानदारीची घरघर या कर्मचाऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवावर उठली ते पाहणं सुद्धा तितकाच महत्त्वाचं आहे। त्यात हिंगोली जिल्ह्यातील जो टोकाई सहकारी साखर कारखाना आहे तो त्या कारखान्याची जर उल्लेख केला तर त्या कारखान्यात इतकी जी गत आहे ती कोणत्याही महाराष्ट्रातील कारखान्याची झालेली पाहायला मिळत नाही। तब्बल 14 वर्षे म्हणजे 1.5 तप झाल्यानंतर हा कारखाना प्रत्यक्षात सुरू झाला आणि त्या कारखाना सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मरण यात्रा मात्र संपलेल्या नाहीत। आपण ज्या ठिकाणी आहोत तो आहे टोकाई सहकारी साखर कारखाना, जो की 14 वर्षानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यान्वित झाला। मात्र ह्या कारखाना कार्यान्वित झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणच्या शेतकऱ्यांची ऊस दिल्यानंतर त्यांची मिळणारी रक्कम असो, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार असो, की या कारखान्यामुळं होणारे जे काही इलेक्शन्स आहेत, विधानसभा निवडणुका आहेत, त्या जीवावर या ठिकाणी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार असो, हे सगळे प्रकार नेहमीच आपण माध्यमावर, वर्तमानपत्रावर चर्चेत असताना पाहायला मिळालेले आहेत। त्यात प्रामुख्यानं जर पाहिलं तर या ठिकाणी जो कारखाना आहे तो सुरुवातीला शंकरराव खराटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात करण्यात आली। त्यानंतर दिल्लीचे वकील यांच्या थ्रू हा कारखाना सुरुवात झाला व 2 ते 3 वर्षानंतर हा कारखाना चालला। मात्र शेतकऱ्यांची देयकं थकीत ठेवून संबंधित अधिकारी, कारखानदार आणि या ठिकाणचे राजकारणी मात्र गब्बर झाले, मालामाल झाले। त्यात शेतकऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या व्यथा मात्र संपल्या नाही। एवढंच नाही तर शेतकऱ्यांचा ऊस शेतातून जाऊन सुद्धा 2 वर्षानंतरही त्यांची देयकं ही थकीत राहिली। एवढंच नाहीत तर या ठिकाणी अहोरात्र काम करून ज्या कर्मचाऱ्यांनी हा कारखाना चालवला, प्रत्यक्षात चालू ठेवला, त्या कर्मचाऱ्यांच्या वेतन देण्यासंदर्भातही आता या कर्मचाऱ्यांना आता आंदोलन करायचं पाहायला मिळतंय। आपण माझ्या बाजूला पाहू शकता की टोकाई सहकारी कारखान्याचे हे कर्मचारी आहेत जे या ठिकाणी आता 17 तारखेपासून म्हणजे गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात। त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी जवळपास 50 ते 100 कर्मचारी आहेत जे या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी थांबलेले आहेत। त्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काय नाव आहे आपलं आणि किती वर्षापासून या ठिकाणी काम करता? माझं नाव आहे कोंडबाराव सटवाराव कदम। मी कामगार अध्यक्ष व कर्मचारी युनियन अध्यक्ष। तर आम्ही इथं जवळपास 2014 पासून काम करतो। तर त्यावेळेस आम्हाला काही लोकांना आता या पिरियडमध्ये कामावर घेतलेलं नाही। म्हणजे 24/9 आम्ही उपोषण केलं तर 2024ला। तर त्यावेळेस भावनाताई बोर्डीकर आणि आमदार राजूभैया यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बा आम्ही तुमचा 10 तारखेपर्यंत म्हणजे 10/10पर्यंत तुमचा फायनल पगार देऊ, शेतकऱ्याची FRP देऊ, सगळं क्लिअर देऊ, आम्हाला ताब्यात कारखाना आलेला आहे असं जाहीर करून आमचं उपोषण त्यानं उठवलं होतं। त्यानंतर आम्ही नंतर पत्र दिलं, पुन्हा पगार द्यायसाठी पुन्हा नंतर उपोषण केले। असे आमचे 4 महिन्यामध्ये 4थं उपोषण आहे। मागच्या वेळेस बी असंच केलं, देतो म्हणून अजून काय त्यानं आमचं पगार दिला नाही। पुन्हा काही लोक 160-70 लोक कामावर सुद्धा घेतले नाहीत, त्याचा सुद्धा पगार सुद्धा नाही। तर तो 5 महिन्याचा फक्त पगार दिला। तुम्ही किती वर्ष या ठिकाणी कारखान्याला तुमचा? 2014 पासून। 2014 हो, म्हणजे तब्बल एक 10 वर्ष समजा यायचं ट्रायल। हो, तुमच्यासारखे किती कर्मचारी या ठिकाणी आंदोलनाला बसले? आता आंदोलनाला बसले 140 लोक आहेत। काही किती लोकांचा पगार बाकी आहे? किती महिन्याचा आहे? 160 लोकांचं फायनल बाकी आहे देणं कारखान्याकडे। किती पगार आहे आणि किती लोकांचा बाकी आहे आणि बाकीचे जे आता या परिसरातले जे शेतकरी म्हणजे कर्मचारी आहेत त्यांची परिस्थिती काय आहे आणि या कारखाना प्रशासनाचं काय म्हणणं आहे? या कारखान्याने 38 कर्मचारी कामावरच घेतले नाही आणि त्यांचा पगारही दिला नाही। असे 138 कर्मचारी काहीतरी आहेत कामावर आणि त्यांचा निघालेला पगार 1 कोटीच्या आसपास आहेत।
त्यांनी अजून दिले नाही. पहिल्या सुरू आम्हाला सम केला आम्ही, त्यांनी काय केलं आम्हाला बसवलं आणि पुन्हा शासनाच्या मदतीनं आम्हाला उठवलं, गाड्या पिढ्या जाऊ दिल्या, पुन्हा म्हणले देतो म्हणले, अजून आम्हाला दिले नाही पगार. आता पुन्हा आम्ही सम केलं, प्रशासन आली, प्रशासनानं आम्हाला उठवलं, आजच्या दिवस उठा म्हणले, पुन्हा आम्ही पगार देतो. पुन्हा आमची तडजोड झाली नाही, अजून काहीच झालं नाही. आम्हाला पगार मिळेल, आम्हाला जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून सम चालू ठेवतो, उठणार नाही. कारखाना प्रशासनाच्या गेल्या 2 दिवसापासून आपण या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेत. कारखाना प्रशासनाचं काय म्हणणं आलेलं आहे? देतोच म्हणाले साहेब, देईना झाले, देतोच म्हणाले. 2-4 वेळेस त्यांनी बोलणं केलं, प्रशासनाने बोलणं केलं, पोलीस लोकांनी बोलणं केलं, देतो म्हणाले, पण अजून काही दिलेलं नाही सर. तडजोडीला कोणी आलेले नाही सर. किती दिवसापासून मागणी आहे? आमची जवळपास 4 महिने झाले सर. 4 महिन्यापासून मागणी आहे, अजून काही तडजोड झाली. 24/9/2024 पासून मागणी आहे, अजून काही मागणी पूर्ण झालेली नाही सर. साहेबांच्या याने सांगण्यावरून पगार मिळणार आहे, तुम्ही काम करा, कारखाना चालू होणार आहे, सगळं होणार आहे म्हणून आम्हाला आश्वासन देऊन 1.5 वर्ष आम्ही बजाज फायनान्सचे पैसे काढून घर चालवलं. आई वडील कोणी करते नाही, 2 लेकरं शिक्षण बंद केले. आता भाजीपाला विकायलो मी, तरी पण पैसे बजाज फायनान्सचे हप्ते भरून यांच्या भरोश्यावर फिटले नाहीत. एवढी परिस्थिती बेकार आहे. आता लेकराचे शिक्षण बंद करून शाळा बंद केली, आता भाजीपाला विकून हे करायलो, पोट भरायलो सध्या. पगार मागायला आज बोलल्यामुळं मला कमी केले 2 कारखान्याहून हे लीडरनं. बरं मी काय करू आता, मला चलता येईन, मी कोठं जाऊन जीव देऊ? कारखान्याचं काम आहे, कमीत कमी 5 वर्ष ॲक्सिडेंट झालेल्या माणसाला पैशाचा पुरवठा करणे. इथं देशमुख होता लॅबमध्ये, त्याचा इथं ॲक्सिडेंट झाला, त्याचे अटॅक आला. आणि काय म्हणणं आलं कारखाना प्रशासनाचं? कारखान्या प्रशासन नाही, मला नीट करा आणि सगळ्या लोकांचे पैसे द्यावा आणि जे काय जे असतील. आता मी तर रिटायर कर्मचारी आहे, पण या लोकांचं काय आज तर यायचं त्याला काय म्हणतो आपण, कवळं मडकं आहे, माझं तरी भाजलेलं आहे. निश्चितच या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून हे जे काही साखर कारखाना कर्मचारी आहेत ते या ठिकाणी उपोषण करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण हे त्यांचं पहिलं उपोषण नाही आहे. गेल्या 4 महिन्यापासून कारखाना प्रशासन यांना आश्वासन देत आहे. या अगोदर सदरील कारखाना हे या कारखान्याचे चेअरमन म्हणजेच ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांच्या अखत्यारीत होता, ते याचं कामकाज पाहत होते. मात्र आज काही दिवसापूर्वी राज्याच्या मंत्री ज्या आहेत मेघनाताई बोर्डीकर यांच्या ज्या भगिनी आहेत भावनाताई बोर्डीकर यांनी भाडेतत्वावर चालवण्यासाठी गेला. मात्र भाडेतत्वावर घेतल्यानंतर या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची जी फरफट आहे ती कुठंतरी थांबेल ही अपेक्षा होती. मात्र या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची जी अपेक्षा आहे अथवा फरफट आहे ती अद्याप थांबलेली नाही हेच या ठिकाणी पाहायला मिळते. कारण त्यांचा गेल्या अनेक महिन्यापासूनचा जो थकीत पगार आहे तो सुद्धा कारखान्यानं दिला नाही. त्याची रक्कम जवळपास 1 ते 1.5 कोटीच्या आसपास आहे. 138 कर्मचारी हे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांचं जे कुटुंब आहेत, मुलं आहेत, पत्नी आहेत, यांनासुद्धा यांच्या विनापगारीपणामुळं त्यांनासुद्धा मोठ्या जिकरीच्या परिस्थितीतून जावं लागत आहे. प्रायव्हेट लिमिटेड आणि टोकाई सहकारी कारखान्याचा सहयोगी करार आज झालेला आहे. मागील थकीत FRP आहे ती FRP देण्याचं जे बंधनकारक आहे आम्हाला, या सीझन चालू होण्याच्या आधी आम्ही ते देणार आहे आणि 1 नोव्हेंबरला ते पैसे पडतील. आणि जे कर्मचाऱ्यांचा विषय होता तोही आम्ही मार्गी लावलेला आहे. आपले आमदार, सगळ्यांचे लाडके वसमतचे आमदार यांनी तो मध्यस्थी घेऊन हा सगळा जो काही विषय होता हा सगळा मार्गी लावलेला आहे. म्हणून मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानते. कारण की इथे येताना मला भरपूर अडचणी आल्या. ज्यांना अडचणी आणायच्या होत्या त्यांनी अडचणी आणल्या, पण शेतकऱ्यांसाठी जसा मी विचार करते तसेच दादाही विचार करतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज झालेल्या आहेत. आणि या वर्षीचं सीझन आपण पुरेपूर चांगलं घेऊ. या वर्षीपासून जे काही तुम्हाला फरक दिसतील की प्रत्येक 15 दिवसाला सगळ्यांचं शेतकऱ्यांचं बिल पडेल, HNTचं बिल पडेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतील आणि जे काही याच्या पुढे होईल ते फक्त आणि फक्त शेतकरी, कर्मचारी आणि इथलचा जो काही म्हणजे जो काही कारखान्याशी निगडीत वर्ग आहे त्यांच्या भल्यासाठी होईल. तुम्ही प्रतिनिधी म्हणून यावं. मी कधी दुसऱ्या कारखान्यामध्ये इंटरफेअर करत नाही. काल पहिली वेळ टोकाई कारखान्यावर आलो होतो मी आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही सगळेजण उपोषणाला बसलो तर आमचा पगार थकीत आहे. त्यांनी सांगितल्यानंतर मी MDला फोन लावला, इथले चेअरमन शिवाजीराव जाधव साहेबाला फोन लावला. त्यांनी सांगितलं की तुळजाभवानीसोबत करार झालेला आहे. मग मी आमच्या ताईलाच फोन केला, भावना ताईला, किंवा तुम्ही हा कारखाना घेतला आहे का. त्यांनी सांगितलं की बाबा आमचं तिथं सगळा करार झालेला आहे
आणि हा कारखाना आम्ही घेतलेला आहे. मी म्हणलं ताई तुम्हाला जर इथं यायचं असेल तर अगोदर तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगारी असतील, जे शेतकरी मागच्या कित्येक दिवसापासून त्रस्त आहेत त्यांचा FRPचे पैसे भेटले नाहीत, त्या सगळ्या गोष्टी आपल्या भावनाताईनं मान्य केलेल्या आहेत. टोकाई कारखाना यांनी तात्काळ निर्णय घेऊन यांचा देयक ही पूर्ण करावीत अथवा त्यांना पगार देण्यात यावे अशी मागणी या कर्मचाऱ्याकडून करण्यात येतोय. कारण टोकाई कारखाना सुरू होण्यासाठी तब्बल 14 वर्ष लागल्यानंतर हा कारखाना प्रत्यक्षात सुरुवात झाली, त्याची चाकं फिरायला लागली. वाटलं या ठिकाणची परिस्थिती बदलेल, पुन्हा एकदा या ठिकाणची औद्योगिक चक्राची चाकं ही गतिमान होतील. या ठिकाणचा शेतकरी असेल, सुशिक्षित बेरोजगार असेल, त्या सुशिक्षित बेरोजगारांना सुद्धा या ठिकाणी आधार मिळेल आणि हा परिसर सुजलाम सुफलाम होईल असं वाटलं होतं. मात्र प्रत्यक्षात यामध्ये फक्त राजकारण केल्या जाते आणि मूळ मुद्दे आहेत ते कुठंतरी बाजूला ठेवून या पद्धतीने शेतकरी आणि कर्मचारी यांची फरफट मात्र सतत होत असतानाचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरामन अमोलसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, वसमत, हिंगोली.